दिनू 12 वर्षांचा होता. तो आपल्या आई वडील आणि एका छोट्या बहिणीबरोबर राहायचा. ते खूप गरीब होते. त्याचे वडील शहरातल्या एका किराणा दुकानात काम करायचे. त्यांना खूप कमी पगार मिळायचा. त्यातून कुटुंबाच्या गरजा कशाबशा भागायच्या. दिनू आपल्या बहिणीबरोबर घराजवळच्याच सरकारी शाळेत शिकायला जायचा. दोघेही शाळेतून घरी आल्यावर त्याची बहीण आईला घरकामात मदत करायची आणि दिनू वडिलांसाठी डबा घेऊन दुकानात जायचा. त्या दिवशी शाळा संपल्यानंतर दिनू जेव्हा आपल्या वडिलांसाठी डबा घेऊन जात होता तेव्हा त्याने एका खेळण्यांच्या दुकानात एक छान हेलिकॉप्टर पाहिलं. ते हेलिकॉप्टर एवढं छान होतं की दिनू बराच वेळ त्याच्याकडेच बघत बसला. मग तो त्या दुकानात गेला आणि त्या दुकानदाराला विचारलं, काका काका, हे हेलिकॉप्टर उडतं पण का? हो, ते उडणारच हेलिकॉप्टर आहे. केवढ्याला आहे काका? दुकानदार दिनूकडे पाहतो. दिनूची अवस्था पाहून त्याला समजतं की त्याच्याकडे पैसे नाहीयेत म्हणून. तो केवळ टाइमपास करायला इथे आलाय. तो रागाने त्याला म्हणतो, का तुला किंमत विचारून काय करायचंय? खूप महाग खेळणं आहे ते, तुझ्या कुवतीच्या बाहेरचं आहे ते. त्या इथून सांगा ना काका प्लीज. दुकानदार त्याला गप्पा करण्यासाठी म्हणतो, 1,000 रुपयाचं आहे ते. आहे का तुझ्याकडे 1,000 रुपये? दिनू बिचारा नाराज होऊन तिथून निघून जातो. 1,000 रुपये तर सोडा, पण 10 रुपये सुद्धा बिचाऱ्याकडे नव्हते. डबा घेऊन जेव्हा तो वडिलांच्या दुकानात गेला तेव्हाही त्याचा चेहरा पडलेला होता. त्याला उदास असलेलं पाहून त्याच्या वडिलांनी विचारलं, काय झालं बाळा? तुला बरं वाटत नाहीये का? नाही बाबा, असं काही नाहीये. मग मग काय झालं तुला? दिनू त्या खेळण्याच्या दुकानातला सगळा प्रकार त्यांना सांगतो आणि म्हणतो, बाबा, मला ते हेलिकॉप्टर पाहिजे. केवढ्याचं आहे ते हेलिकॉप्टर? 1,000 रुपयांचं. 1,000 रुपये ऐकूनच त्याचे वडील घाबरले. त्यांनी प्रेमाने त्याला समजावत सांगून म्हणाले, बाळा, आपली परिस्थिती तुला माहितीये ना. एवढे 1,000 रुपये आपल्याकडून कुठून येतील राजा? त्या दोघा बापलेकांचं बोलणं दुकानाचा मालक ऐकत होता. ते म्हणाले, अरे दिनू, तुला हेलिकॉप्टर पाहिजे ना? हो. बरं, तू असं कर, उद्या सकाळी सकाळी दुकानात ये. मी तुला उद्या दुधाच्या पिशव्या देतो. त्या तू एरियातल्या सगळ्या लोकांना नेऊन दे. या कामासाठी मी तुला रोज 20 रुपये देईन, ठीक आहे? मग काही दिवसातच तुझ्याकडे हेलिकॉप्टर घेण्याचे पैसे जमा होतील. चालेल ना? हे ऐकून दोघं बापले खूप खुश होतात. दिनू उद्यापासून येईन असं म्हणाला आणि तो त्याच आनंदाने घरी गेला. आपल्या आई आणि बहिणीलाही त्याने हा सगळा प्रकार सांगितला. दादा, मला पण देशील ना तुझ्या हेलिकॉप्टरशी खेळायला? का नाही गौरी, आपण दोघं मिळून खेळूया. दिनू असं म्हणाल्यामुळे गौरीही खूप खुश झाली. दुसऱ्या दिवसापासून दिनू वेळेवर दुकानात जायला लागला. तो 1 तासाचं काम अर्ध्या तासातच करायचा. त्यामुळे मालकही खुश झाले. ते कधी कधी 20 रुपयांच्या ऐवजी त्याला 30 रुपये द्यायचे. महिना पूर्ण होता होता दिनूकडे खूप पैसे जमा झाले होते. एक दिवस, हे बघ आई, माझी पिगी बँक किती जड झालीये. थोड्या दिवसातच ही भरून जाईल आणि मग हिला फोडून मी माझ्यासाठी हेलिकॉप्टर आणीन. आई काहीच बोलली नाही, फक्त त्याचं बोलणं ऐकून हसली. त्याच्या बोलण्याला 1 आठवडाच झाला नव्हता तर एक वाईट घटना घडली. त्या दिवशी दिनू आणि गौरी शाळेतून घरी येत होते. आई त्यांच्यासाठी जेवण बनवत होती. तेव्हा अचानक तिच्या छातीत कळ आली आणि डोळ्यासमोर अंधारी आली. आई तिथेच खाली पडून बेशुद्ध झाली. दोन्ही मुलं घाबरली. दादा, बघ ना, आईला काय झालं? दिनू तर आधीच घाबरला होता. कसंबसं त्याने गौरीच्या मदतीने आईला पलंगावर झोपवलं आणि दुकानात वडिलांना हे सगळं सांगण्यासाठी पळाला. तिथे गेल्यावर त्याने हे सगळं वडिलांना सांगितलं. ते ऐकून त्यांनी लगेच सुट्टी घेतली आणि पळत पळत दिनू बरोबर तेही घरी आले. मग ते आईला घेऊन सरकारी दवाखान्यात गेले. तिथे गेल्यावर कळालं की आईला हार्ट अटॅक आला. उपचार सुरू झाले. उपचारांसाठी खूप वेळ लागला. हे बघा, यांचे उपचार आता पूर्ण झाले आहेत. काही वेळातच त्या शुद्धीवर येतील. त्यानंतर तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. मी तुम्हाला काही औषधं लिहून देतो. ती तुम्ही त्यांना आजपासूनच द्यायला सुरुवात करा. डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहून बाबांकडे दिलं. अरे बाप रे, एवढी सगळी औषधं ही विकत घ्यायला गेली तर कमीत कमी 1,000-1,200 रुपये जातील. माझ्याकडे तर 100-200 रुपयांपेक्षा जास्त नसतील. मालकांकडूनच उधार घ्यायला लागतील. मग ते रमाला घेऊन घरी गेले आणि लगेच दुकानात मालकाला भेटायला गेले. पण तोपर्यंत रात्रीचे 9:30 वाजले होते. दुकान केव्हाच बंद करून मालक तिथून निघून गेले होते. अरे देवा, आता कुणाला पैसे मागू? थोड्या वेळात तर औषधांचं दुकानही बंद होईल. डॉक्टरांनी तर आजपासूनच गोळ्या द्यायला सांगितल्यात. औषधं वेळेवर मिळाली नाहीत तर रमाची तब्येत अजून बिघडायला नको. हा सगळा विचार करत करतच केशव घरी येतो. वडिलांना असं उदास बघून दिनूला सगळं समजलं. तो लगेच आत गेला आणि आपली पिगी बँक त्याने फोडली. त्यात जवळपास 1,000 रुपये जमा झाले होते. सगळे पैसे उचलून त्याने आपल्या वडिलांना दिले. हे घ्या बाबा, आणि पटकन जाऊन आईची औषधं घेऊन या. हे पैसे मी माझ्या पिगी बँक मधून काढलेत. पण बाळा, हे पैसे तर तू. बाबा,
हेलिकॉप्टरपेक्षा मला आई महत्वाची आहे. आईच नसेल तर मी हेलिकॉप्टर घेऊन काय करू? तुम्ही उशीर करू नका बाबा, लवकर औषधं घेऊन या. खूप रात्र झालीये, दुकानं बंद झाली तर. वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचा मुलगा लहान वयातच समजूतदार झाला होता. औषधं मिळाली आणि ती खाल्ल्यामुळे आईला जरा बरंही वाटू लागलं. ती औषधं पाहून रमाने विचारलं, माझ्यामुळे बघा ना किती खर्च झाला. असं नको बोलू रमा. एवढे पैसे आले कुठून हो? पण घरात तर 100-200 रुपयापेक्षा जास्त पैसे नव्हते. कोणाकडून उधारीवर आणले का? नाहीतर. तेव्हाच रमाची नजर घराच्या कोपऱ्यात गेली. तिथे तुटलेल्या पिगी बँकचे तुकडे पडले होते. ते बघून रमा सगळं काही समजून गेली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती दिनूला म्हणाली, माझं दिनू, माझं बाळ आता मोठा झाला. पण बाळा, तू तर हे पैसे तुझ्या हेलिकॉप्टरसाठी ठेवले होते ना? तुला हवं होतं ना ते? ते तर कधी पण घेता येईल आई, पण तुला जर काही झालं असतं तर मग मी खेळणी घेऊन काय करू? आई वडिलांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं आणि त्यांनी प्रेमाने दिनूला जवळ घेतलं. बस स्टॉपवर थांबून काही जण बसची वाट बघत होते. तेव्हा तिथे 10-12 वर्षांची एक मुलगी आली. तिचे कपडे फाटके आणि मळलेले होते. ती तिथे येऊन लोकांना म्हणाली, दादा, 2 रुपये द्या ना. 1 रुपया तरी द्या. 2 दिवसापासून मी काहीच खाल्लं नाहीये. दया करा माझ्यावर दादा. ती मुलगी दुपारपर्यंत असंच लोकांना पैसे मागत फिरायची आणि मग दुपारनंतर अचानक गायब झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ती बस स्टॉपवर आली आणि पुन्हा लोकांकडे पैसे मागू लागली. असं त्या बस स्टॉपवर सतत व्हायला लागलं होतं. एक दिवस अशोक कुमार नावाचे शाळेतील गुरुजी त्या बस स्टॉपवर आले. ती मुलगी त्या दिवशीही तशीच भीक मागत होती. त्या दिवशी तिला कोणीच भीक देत नव्हतं. चल चल, निघ इथून. अजिबात पैसे विसे काही देणार नाहीये मी. रोज रोज इथे येऊन भीक मागते. भिकारीन कुठली. त्या गुरुजींनी पाहिलं की त्या मुलीला अशा बऱ्याच लोकांनी फटकारून तिथून जायला सांगितलं. अशोकजी हे सगळं बघत होते. ते सगळं पाहून त्यांच्या मनात त्या मुलीबद्दल दया निर्माण झाली. त्या दिवशी त्या मुलीकडे खूपच कमी पैसे जमा झाले होते. ते पैसे घेऊन ती तिथून जायला निघाली तर अचानक एका दगडाची ठेच तिला लागली आणि जे काही थोडेफार पैसे तिच्याकडे जमलेले होते तेही बिचारीच्या हातातून गटारातल्या पाण्यात पडले. त्या मुलीने पैसे काढायचा खूप प्रयत्न केला, पण तिला ते मिळाले नाहीत. त्यामुळे बिचारी रडत रडत तिथून निघाली. ते पाहून अशोकजींना राहावलं नाही. ते तिच्याकडे गेले आणि म्हणाले, नाही नाही बाळा, रडू नकोस. मग त्यांनी विचार केला, हिला थोडे पैसे देतो. पण ही जर भीक मागणाऱ्यांच्या टोळीमधली असली तर? जे मुलांकडून जबरदस्ती भीक मागायला लावतात. कदाचित असंही होऊ शकतं की ही या पैशातून काही वाईट नशा करेल. अशा प्रकारे पैसे मिळवून नशा करणं हे या मुलांसाठी अगदी सामान्य आहे. असा सगळा विचार करून ते म्हणाले, अच्छा बाळा, मला सांग, तू या सगळ्या पैशांचं काय करशील? या पैशातून मी खायला घेईन काका. ही खोटं तर बोलत नाहीये. चल मग, मी तुला खायलाच घेऊन देतो. मग अशोकजी तिला खायला घेऊन देतात. ते खाण्याचं सामान घेऊन ती मुलगी तिथून निघून जाते. ही मुलगी हे सामान टाकून देऊन पुन्हा भीक तर नाही ना मागणार. मी थोड्या वेळ इथेच थांबून बघतो. अशोकजी बराच वेळ तिथे थांबले, पण ती मुलगी पुन्हा आली नाही. मग तेही तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अशोकजी तिथे आले तेव्हा त्यांना बस स्टॉपवर पुन्हा तीच मुलगी दिसली. ती पुन्हा भीक मागत होती. त्या दिवशीही अशोकजींनी तिला खाण्याचं सामान घेऊन दिलं. काही दिवस हे असंच चालू राहिलं. काही वेळेला तर अशोकजी स्वतःच्या घरूनच अन्न घेऊन यायचे आणि तिला द्यायचे. एक दिवस त्यांनी तिला खाण्याच्या सामानाची पिशवी दिली तेव्हा त्यांच्या मनात आलं, अरे, ही मुलगी आहे कोण पण? ही काय रोज केवळ खाण्यासाठी भीक मागते? आणि जर ही फक्त खाण्यासाठीच भीक मागत असेल तर ही ते खाणं खात का नाही?
ते घेऊन कुठे जाते? असा विचार करत करत अशोकजी त्या मुलीचा पाठलाग करतात. ती मुलगी तिथून निघून बसस्टॉपच्या मागे असलेल्या झोपडपट्टीत जायला लागली. ती कधी या गल्लीत जायची तर कधी त्या गल्लीत. अशोकजी पण तिच्या मागोमाग भराभर जात होते, पण एका गल्लीत घुसून ती मुलगी नंतर गायब झाली. हात त्याच्या, एवढी मेहनत करूनही काहीच हाताला लागलं नाही. असो, हरकत नाही. आज ना उद्या मी या गोष्टीचा सूक्ष्मोक्ष लावीनच. दुसऱ्या दिवशी अशोकजी त्या मुलीला देण्यासाठी जेवण घरूनच घेऊन येतात. हे घे बाळा, जेवण करून घे. आज तू इथेच बसून का नाही खात? ते काका, ते मी खाईन ना आरामात. तुम्ही काळजी नका करू. अगं मग इथेच खा ना. तसंही जेवण अगदी गरम गरम आहे. नंतर थंड झाल्यावर चांगलं नाही लागणार. मी घरी जाऊन आरामात खाईन काका. तुम्ही खरंच काळजी नका करू. असं म्हणून ती मुलगी तिथून भराभर जायला निघते. आज तर मी हे शोधूनच काढणार की शेवटी ही मुलगी या खाण्याचं नेमकं करते तरी काय. असा विचार करून अशोकजीही त्या मुलीचा पाठलाग करण्यासाठी भराभर चालू लागतात. ती मुलगी पुन्हा त्याच झोपडपट्टीच्या रस्त्याने जाते आणि त्याच गल्लीबोळात फिरते. आज अशोकजींनीही ठरवलंच होतं की ते हे शोधूनच काढणार की ही मुलगी नेमकी जाते कुठे. ती मुलगी अनेक गल्ल्या पार करत एका तोडक्या मोडक्या झोपडीत घुसते. अशोकजी पण तिच्या मागोमाग जाऊन त्या झोपडीपर्यंत पोहोचतात आणि त्या झोपडीच्या तुटलेल्या खिडकीतून ते वाकून बघतात. त्या झोपडीच्या आत सामान म्हणजे 2-4 भांडी, काही कळकट कपडे आणि स्कूल बॅग पडलेल्या होत्या. तिथेच एका तुटलेल्या कॉटवर एक बाई झोपली होती. चेहऱ्यावरून ती खूपच आजारी आहे असं दिसत होतं. तिथेच तिच्या पायाजवळ एक 7-8 वर्षांचा मुलगा बसला होता. ती मुलगी जेव्हा खाणं घेऊन आत आली तेव्हा तो मुलगा म्हणाला, आई आई, दीदी जेवण घेऊन आली. कॉटवर झोपलेली आई कशीबशी उठली आणि म्हणाली, देवा, काय नशीब आहे माझं. तुझ्या बाबांचं स्वप्न होतं आपल्या दोन्ही मुलांना खूप शिकवायचं, पण ते गेल्यानंतर या मुलांना शिकवणं तर लांब. मी माझ्या मुलांना 2 वेळचं जेवण सुद्धा देऊ शकत नाही. या जेवणासाठी माझ्या मुलीला देव जाणे कुठे कुठे भटकावं लागतं आणि किती लोकांसमोर हात पसरायला लागत असतील. असं जगण्यापेक्षा मेलेलंच बरं. असं बोलून ती आई रडायला लागते. रडू नकोस ग आई. तू फक्त लवकर बरी हो. देवाच्या मनात असेल तर मी आणि बबलू दोघं पुन्हा शाळेत जाऊ. तू खाऊन घे बरं आणि मग औषधं घे, नाहीतर तुझी तब्येत अजून बिघडेल. मग ती मुलगी आपल्या हाताने आईला आणि भावाला घास भरवते. हे सगळं बघून बाहेर उभे असलेले अशोकजींचे डोळे पाणावतात. ते स्वतःला थांबवू शकत नाही आणि झोपडीच्या आत जातात. त्यांना बघून ती मुलगी आश्चर्याने उभी राहते आणि त्यांना म्हणते, काका तुम्ही? मला सगळं कळलंय बाळा. तुला काही बोलायची गरज नाही. तेव्हाच त्यांची नजर तिथे पडलेल्या स्कूल बॅगवर जाते. अरे वा, तुम्ही दोघं शाळेतही जाता का? जात होतो, पण आता शाळा सोडून दिली काका. का? अभ्यास सोडून दिला याचं वाईट नाही वाटलं? वाईट तर खूप वाटलं काका, पण जेव्हापासून आई आजारी पडली घरात एक पैसाही उरला नव्हता. घरात जेवढे पण पैसे साठवले होते सगळे आईच्या औषधांसाठी खर्च झाले. 2 दिवस आमच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता आणि खाली पेट आईची औषधही काम करत नव्हती. त्यामुळे नाईलाज होऊन मला शाळा सोडून काम शोधावं लागलं.
पण माझं वय बघून मला कोणीच काम द्यायला तयार नव्हतं. पण माझ्याकडे या मार्गाशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता, भीक मागण्याशिवाय. या पापी पोटासाठी म्हणून काका. मी आजच तुझ्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. मग काही दिवसातच तिला नक्की बरं वाटेल बघ. आणि तू आणि तुझा भाऊ उद्यापासूनच शाळेत जा. पैशांची काळजी तुम्ही करू नका. अशोकजींचं बोलणं ऐकून या तिघांच्याही दुःखी चेहऱ्यावर आनंद पसरतो. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.